नको मन हे चंचल चपळ जाता येता वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग माणसाच्या मनाला आहे. बऱ्याच जणी देहानं कीर्तनात आहेत पण मन मात्र घरी जाऊन येत असेल. परवा दिवशी एक आजी म्हातारी माझ्या चालू कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी अहो झालं काय? ताई तुमच्या कीर्तनात गडबडीत कानावरती आवाज पडला आणि घराला कुलूप लावलं पण झटकाच नाही दिला. तेवढा झटका देऊन पाहते कीर्तनाला. कुठं? इथं बसल्या बसल्या. अर्थ आहे का काही? देहानं उपस्थित असाल पण मन इथं नसेल तर उपयोग नाहीये. मनात आलं कीर्तनात बसायचं तर बसाल. मनात आलं मी नुसतं पंढरपूर म्हटलं तर तुम्ही पंढरपूरला दर्शन करून याल. चांगल्या ठिकाणी सुद्धा मन जातं, वाईट ठिकाणी जायला सुद्धा वेळ लागत. माकडापेक्षा सुद्धा चंचल माणसाचं मन आहे. माकड किती चंचल आहे. माकडाला कधी समाधी लागलेली तुम्ही पाहिली का? 2 तास बसलं डोळे झाकून एका ठिकाणी आणि त्यातून त्याच माकड जर मदिरा प्याला तर किती उड्या मारल. दारू प्याला तर माणसावरून अंदाज काढायचा. कळते ना माझं बोलणं तुम्हाला? वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग माणसाच्या मनाला आहे. म्हणून तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुंदर वर्णन करतात. संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है। विषयों की हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी काटी, सब बदन छुपी झूली। इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, बह जाने का डर है। किती सुख शोधलं तरी दुःख बांधावडी, लटिका व्यवहार सर्व हा संसार, या संसार नगरी. मग याचा अर्थ संसार करू नये का? प्रपंच करायचं नाही का? तुकोबराय सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. प्रपंच करा आपण पक्ष अंगणी उतरती संसारी असावे असानी नसावे, भजन करावे वेळो वेळा, भजन करावे वेळो वेळा। संसारी असावे असानी नसावे, भजन करावे वेळो वेळा, भजन करावे। संसारी असावे असोनी नसावे, प्रपंचात राहायचे पण कसं? उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पहा, पावसाळ्यामध्ये धान्य खराब होऊ नये महिला मंडळ याकरिता उन्हाळ्याच्या दिवसात गहू ज्वारी बाजरी तुम्ही वरती गच्चीवरती वाळत घालता, बरोबर की नाही? टाकता की नाही वाळायला? स्वयंपाक करता का माय? वाळायला टाकताना ज्वारी बाजरी उन्हाळ्याच्या दिवसात का? पावसाळ्यात ती खराब होऊ नये म्हणून. आता मला सांगा 2-4 चिमणी आल्या, 2-2 3-3 गोणे घेतल्या आणि त्यांनी 2-2 3-3 गोणे घेऊन गेल्या तुमच्या धान्य भरून. कधी पाहिलंय का असं? ज्वारी भरून घेऊन गेल्या 3-3 गोणे घेऊन गेलेलं पाहिलंय का? अहो माणसं 7-7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी तरी अशी उदास बसत आहेत कीर्तनात सुद्धा. तुम्हाला सांगते नाशिकच्या भागात माझं कीर्तन होतं 8 दिवसापूर्वी. असा उदास माणूस आणि त्याच्यासारखा पंचकृषी श्रीमंत माणूस कोण नाही. कीर्तन संपलं, गावाला म्हटलं गावकऱ्याला म्हटलं काय झालंय बाबांना, काही त्रास आहे का? अहो ताई पंचकृषीत त्यांच्यासारखा श्रीमंत माणूस नाही. 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी त्या माणसाकडं. 50 एकरचा मालक आहे, मग 3-3 मजली बिल्डिंग आहे त्याची, मग 60-60 लाखाची 1-1 कोट्यावधी रुपयाची गाडी त्याच्याकडं. मी जवळ गेले म्हटलं बाबा अहो एवढे उदास का तुम्ही? काही अडचण आहे का तुम्हाला? काही टेन्शन आहे का? ताई 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी म्हणे माझ्याकडं. मग तरी एवढं उदास तोंड का झालं म्हणे तुमचं? ते म्हणे काय सांगू ताई तुम्हाला, 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी पण 8वी पिढी काय खाईल? काय म्हणतं? 8वी पिढी काय खाईन? अहो काही लोक सकाळी खाल्लं तर संध्याकाळची चिंता करत नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे. बरेच लोक बांधावरती उभं राहिले आम्हाला सांगतात ताई या येड्या बाबड्यापासून तर त्या लिंबाच्या झाडापर्यंत सगळं पठ्ठ्याचं. धरणी माता सांगते अरे येडाईस तू, तुझा आजाई हेच बोलत होता, तुझा पजाई हेच बोलत होता, तुझा बापही हेच बोलत होता ना, आता तूही तेच बोलतोय. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. प्रपंच करू नये म्हणणं नाहीये, संसार करावा. प्रपंच करत असोनी संसारी
जीवे वेगू करी असोनी संसारी जीवे वेगू असोनी संसारी जीवे वेगू करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा वेदशास्त्र उभारी बाया सदा हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना हरिमुख मना वा टाळी वाजवा एकदा. असोनी संसारी जेवे विगुकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. प्रपंचात राहायचे पण पक्षासारखं राहावं. प्रपंचात राहावं. पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण कमळाच्या पाकळीवरती पाण्याचा थेंब सुद्धा ठेवत नाही. म्हणजे नाथ महाराज विनंती करता, देवा माझं मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. तुकोबाराने विनंती काहीतरी मागा. तुकोबाराय सांगता, देवा काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. उचित मागणं कुठलं ना अनुचित मागणं कुठलं. माता मौल्यांनो, दरवर्षी मकर संक्रांत आल्यावर प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं उचित मागणं की अनुचित मागणं आहे? नाही बोलल्या तर शेजाण्याची शपथ. आता मालकाला नाही तर साड्या मागणार कोणाला? तू म्हणणार ताई कशाच्या साड्या आणि कशाचं काय? लग्न झाल्या झाल्या 1 वर्षभर नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं, दुसऱ्या वर्षी बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं, आणि तिथून पुढे अख्खा आयुष्यभर तुम्ही दोघांनी बोलायचं आणि पूर्ण बालाजीनगरने ऐकायचं. भानगड लई कठीण आहे. 75 वर्षाचं म्हातारा 60 वर्षाच्या म्हातारीला हाताला धरून चाललं होतं बाजारातून. बाजारातून जाता जाता 35 वर्षाचा पोरगा म्हणे, बाबा अहो असं ऐकलं 2-4 वर्षात पती पत्नीचं प्रेम राहत नाही, पण काय तुमचा जिव्हाळा, काय तुमचं प्रेम, काय एकमेकांच्या प्रती तुमचा भाव शुद्ध. म्हातारा म्हणतो, पोरा अरे प्रेम प्रेम काय नाही म्हणे. म्हातारीचा हात सोडला की पहिली साड्याच्या दुकानात घुसती, म्हणून हाताला धरून ठेवलंय. प्रपंचामध्ये साडी कोणाला? मालकाला नाही तर कोणाला मागणार? मालकालाच मागणार ना. दरवर्षी संक्रांतीला साड्या मागणं साहजिक गोष्ट आहे की नाही? मालकालाच मागणार. पण त्याच बाईनं दरवर्षी पेरणीच्या टायमाला 5-5 तोळ्याचा नेकलेस मागणं नाही का? वल्ल्या फोकाने आणायला पाहिजे तेव्हा आहेत ते दागिने गहाण ठेवावे लागतात. एखादा उद्योग जर चालू करायचा असेल, एखादा बिझनेस चालू करायचा असेल, पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागतात ना. तेव्हा मात्र आपल्याला दागिने मागून चालत नाहीये. पण सांगू उचित मागणं कुठलं? अश्वत्थाम्यानं ज्या वेळेला उत्तरेच्या गर्भावरती 5 पांडवाच्या वरती ब्रह्मास्त्र सोडलं, जगाच्या मालकाला विनंती करीत, देवा जळे माझी काया लागला वनवा, भगवान तुम्हीच काहीतरी करा. जगाच्या मालकाला सूक्ष्म रूप धारण करून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. कुंती आत्या म्हणे, देवा अरे 100पैकी एकही नाही वाचला आणि 5 पैकी एकाच्याही केसाला धक्का नाही लागला. सगळ्यात मोठे उपकार तुझेत. आत्या अशी भावनिक होऊ नको. काहीतरी माग, काहीतरी माग म्हटलं तर सांगितलं, देवा ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ती सुखच नको, अखंड आमच्यावरती संकट दे. मागितलं नाही तरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. या गोष्टी घडतात पहा. पण कधी बाबा चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. आणि त्याच्याही पुढे सांगितले, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. देवाला प्राप्त करायचं असेल तर थोर प्रेमाचा भू केला आणि हाची दुष्काळात याला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, सोडून आला देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. देवाला प्राप्त करायचं असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. महिला मंडळ सोमवारच्या दिवशी पांढरी साडी घालून महादेवाच्या मंदिरात जाता का? शिव केला शोकिवासी, ढोली धारो
के राजा शंकर संकट हरण. एक लोटा जल सब समस्या का. मालकासोबत काही भांडण करून आले का काय. तुमचं माझं काही वाद नाही. बरं माझ्याकडे तुमचे काही पैसे बी नाही. लय लोड मध्ये बसू नका. काहीतरी बोला पहा. कळते ना माझं बोलणं. कळते ना तुम्हाला. सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करता का. प्रदोष करता का. एक लोटा जल सब समस्या का. महादेवाची पूजा करू नये या मताची मी नाही. काही काही महिला मंडळ 4-4, 5-5 तास पूजा करता. अहो 2 तास काय 4-4 तास पूजा करा. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गळ्याची शपथ घेऊन सांगा. त्या महादेवाच्या मंदिरात महादेवाची 4-4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवीने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का. देवाला प्राप्त करायचं असेल तर अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वर्णन करतात पहा. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे. देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. हो दगडाचं देव त्याला वडराचं भ्यो. दगडाचा देव त्याला वडराचं भ्यो. सोन्या चांदीचं देव त्याला चोराचं भ्यो. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भ्यो. हो लाकडाचं देव त्याला अग्नीचं भ्यो. लाकडाचा देव त्याला अग्नीचं भ्यो. हो मातीचं देव त्याला पाण्याचं भ्यो. देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. अंतकरणात